आणि एक महत्त्वाचे अपडेट, महाविकास आघाडीकडून उद्या दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। यशवंतराव प्रतिष्ठान इथे ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार हे पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत। महाविकास आघाडीची उद्या महत्त्वपूर्ण अशी पत्रकार परिषद असणार आहे। यशवंतराव प्रतिष्ठानला या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वैभव परब आपल्या सोबत आहे। वैभव, या पत्रकार परिषदेचा अजेंडा काय? दीपक, लोकसभेतल्या जागांवर विजय मिळवल्यानंतर नक्कीच महाविकास आघाडीचा आहे तो आत्मविश्वास बळावलेला आहे आणि म्हणूनच आपली एक एकजूट दाखवण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेच्या मार्फत केला जाईल। आता आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत आणि प्रत्येक पक्ष आहे तो आपल्या जास्तीत जास्त जागा जिंकून येण्यासाठी प्रयत्नशील असेल। जसं की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मागणी केलेली आहे की सर्व जागांची चाचपणी करा, पुढे काय करता येईल ते बघता येईल। दुसरीकडे काँग्रेसकडून देखील अशाच प्रकारचा दावा केला जातोय। त्यामुळे कुठेही ह्या महाविकास आघाडीमध्ये दुफडी माजू नये किंवा मतांतर होऊ नये यासाठी ही पत्रकार परिषद घेतलं जात असल्याचं बोललं जात आहे। दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट आहे की शरद पवारांनी नुकताच एक दुष्काळी भागात दौरा केलेला आहे आणि ज्या गावागावांमध्ये जाऊन आलेले आहेत त्या गावच्या परिस्थितीचा आढावा देखील या पत्रकार परिषदेच्या मार्फत मांडला जाईल। दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायचं झालं तर लोकसभेमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, सरकारच्या ज्या काही चुका यामध्ये पाहायला मिळाल्या असतील त्याचा पाडा आहे तो हा महाविकास आघाडी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वाचून दाखवण्यात येईल अशा प्रकारची माहिती आहे ती मिळते आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडी या लोकसभेला या महायुतीला तर भारी पडलेली आहे, परंतु आता जी विधानसभा निवडणूक येऊ घातलेली आहे त्याची रणनीती नेमकी काय असणार आहे याची दिशा देणारी ही पत्रकार परिषद असेल। दीपक, वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।